सुंदर असं मैदान आहे. शेवटचे 5 मिनिटं राहिले. रोहित फुगे फोटोग्राफी टीम तयार व्हायच्या. छत्रपती क्रीडा मंडळ धाराशिव तयार व्हायचं. तयार व्हायचं. आणि सुंदर असा आम्हाला खऱ्या अर्थाने 5 नंबर 1 2 3 4 नंबरचं बक्षीस ते दिले. ते हॉटेल मैत्री दरबार पारगाव फाटा श्रीगोंदा तो आबासाहेब विद्यापीठ त्याचा आणि आपल्या इथल्या संबंधात सागर सरांच्या एका फोनवर त्यांनी बक्षीस तयार केलं. आणि ते हॉटेल असं आहे की पोरग कबड्डीतलं शून्यातनं विश्व निर्माण झाले. बक्षीस दात्यांचंही कौतुक करणं काम असतं. खेळाडू नंबर 1 चा स्कोर 13-3 आहे. आझाद क्रीडा मंडळ टाकळी भान 3 पॉइंट आणि शेवट स्टार अकॅडमी डोंगरेवाडी 13 पॉइंट. मेजर काळकुटे सर आणि साहित्य व्यवस्थापक प्रवीण दळवी सर यांच्या नेतृत्वात संघ चांगली मजल मारतो. आमचा टाकळी भान संघ सुद्धा चांगला खेळतोय. पलीकडचा सुद्धा 12-8 स्कोर आहे. तिकडं वडगाव घेण्यांचा आमच्या गडी त्याची टीम चांगली आहे. कुणाला जर गरम होत असेल तर आधी बार कौकलची कुल्फी आणि खायचे पैसे देऊन खायचे कुल्फी आईस्क्रीम थोडी जाहिरात सगळ्यांनी त्याची नोंद घ्यायची. रुक्माई पेशर मावा कुल्फी आधी बारवका आणि भव्य सोडा आमच्या भिगवण पोलीस स्टेशनचे अर्जल गायकवाड हर्षल गायकवाड उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. गायकवाड साहेब भिगवण आपण समोर आपला सन्मान होतोय. गायकवाड साहेबांना विनंती सन्मान होणार आहे आपला. खास मुलींच्या मॅचसाठी आपण हजर झालेला आहे. कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम अतिशय छान आमचे गायकवाड साहेब करत असतात आपल्या पंचकृषीत. आणि विजयजी बनसोडे सरांच्या शुभ हस्ते गायकवाड साहेबांचा सन्मान आहे. आणि सन्मान करणं आपल्या संस्कृतीमध्ये आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं. मुलींच्या मॅचेस असल्यामुळं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करणारे आमचे गायकवाड साहेब यांचं मनापासून धन्यवाद. कबड्डीत आता अनेक मुलं पोलीस भरती झाली. कालच्या भरतीचा रिझल्ट पाहिला तर आणि कबड्डी प्लेयर जोरदार टाळ्या वाजवा गायकवाड साहेबांसाठी. मुलींनो जोरदार टाळ्या वाजवा. कारण कबड्डी प्लेयर असल्यामुळे ड्युटी पण अशा ठिकाणी टाकली जाते की जिथं आवड आहे तिथंच. आजच्या या भव्य दिव्याच्या कबड्डी स्पर्धांच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर आयोजक पंचगण आणि माझ्या उत्साही खेळाडू बांधवांनो, आज आपण सर्व ज्या खेळासाठी इथे एकत्र आलो तो खेळ म्हणजे ताकद,
चपळता, बुद्धिमत्ता आणि संघ भावनेचा अद्भुत संगम म्हणजेच कबड्डी. मातीचा सुगंध छातीत जिद्द, मातीचा सुगंध छातीत जिद्द आणि डोळ्यात विजयाचं स्वप्न. याच भावनेनं खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा प्रत्येक क्षण रोमांचक बनतो. एक श्वास, एक झेप आणि एक निर्धार. एक श्वास, एक झेप आणि एक निर्धार यातूनच घडतो कबड्डीचा खरा खेळ आणि खरा विजेता. कबड्डी हा केवळ खेळ नाही, तो आहे धैर्याचा, शौर्याचा आणि संघ भावनेचा उत्सव. मैदानात उतरणारा प्रत्येक खेळाडू स्वतःसाठी नाही तर आपल्या संघाच्या आणि आपल्या गावाच्या सन्मानासाठी खेळत असतो. आजच्या या भव्य कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खुश खबर आहे, मुलींच्या मॅचेस सुद्धा निमसाकर मुक्कामी संपन्न होणार आहे. 19 तारखेला 18-19ला त्याची नोंद घ्यायची. बद्री ऑडिओ तयार व्हायचं. 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे. 2 मिनिटं वेट करा आणि त्यानंतर होऊन जाऊ द्या. बद्री ऑडिओ सूर्यकांत संभाजी चव्हाण आणि चंद्रकांत संभाजी चव्हाण यांच्या या ठिकाणी आमचे सहकारी मित्र तथा इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले, सेवेत असलेले आणि कबड्डीचे खेळाडू, पळदेवचं नावाजलेलं गावाजलेलं नाव सन्माननीय केदार बिडवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बिडवे साहेब आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. रोहित फुगे फोटोग्राफी आणि छत्रपती क्रीडा मंडळ धाराशिव. चला डॉल्बीवाले सज्ज व्हायचे. काही या ठिकाणी मी आमचे मित्र तथा कबड्डीचे नावाजलेले खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय बिडवे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करावं. अस्सल मराठी मातीतील अस्सल मराठी राग राख्या. मराठी अस्मितेचा मानबिंदू, मराठी अस्मितेची आण बाण शान. कबड्डीचा खेळ हे पंगा. ज्या कबड्डीच्या खेळानं डॉल्बीला अनेक वातावरण आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले, ज्या खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीला एक नवी ओळख, एक नवी आगळी वेगळी गरुड झेप मिळाली, तो कबड्डीचा खेळ. फोटोग्राफी. चला क्रीडा मंडळ धाराशिव. बद्री तयार राहायचे. स्टार्ट. बद्री ऑडिओ अप्पा शिंदे आपलं सहर्ष स्वागत. वाजवा.